वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून जिल्ह्यामधील अनेक भागातील शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलंय। मात्र याला अपवाद ठरलेत ते हिंगोलीचे गणेश शिंदे। त्यांनी माळरानामध्ये पारंपरिक पिकाला बगल देऊन करवंदाची लागवड केली आणि ज्यातून ते लखपती झाले आणि वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासधूस सुद्धा थांबली। ही अनोखी शक्कल लढवणाऱ्या गणेश शिंदे यांच्या मेहनतीची ही चांगली बातमी बघूयात। हे आहेत वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात राहणारे शेतकरी गणेश शिंदे। गेल्या काही वर्षांपासून वन्य प्राण्यांचा वाढलेला उच्छाद लक्षात घेऊन त्यांनी शेतीत करवंद पिकाचा वेगळा प्रयोग केला आणि ते यशस्वी देखील झाले। शेतीचं कसं साथ देणं बरोबर, नेमके भाव राहीनच मालाला बरोबर, सोयाबीन, कापूस, हळद। यावर्षी हळदीचा भाव असला मग काय नाही, गेल्या वर्षी काय होतं, काहीच उरलं नाही हळदीत, तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला हळद खर्चही निघाला, त्याच्यामुळेच मी करवंद लावून टाकले। शिंदेंनी आपल्या पडीक 2 एकर जमिनीत करवंद लागवड करण्याचा निर्णय घेतला। एक रोप 10 रुपये प्रमाणे 300 करवंदाच्या रोपांची 9 बाय 18 जमिनीत लागवड केली। शेतकऱ्यांना लावलं तर राहील ना, सक्सेस होईल शेतकरी बी, आणि चांगलं व्हावं, त्या शेतकऱ्याचंही चांगलं व्हावं, आपल्यापासून त्याचंही चांगलं व्हावं। गेल्या वर्षी म्हणजे 18लाच लावले, हे आपण 18 लावले, 23ला सुरू झाले, 23ला कमीत कमी 2 टन माल निघाला आपला। तर यावर्षी तोडणं या 2 दिवसात चालू करायचंय, 2-1 टन निघाल माल, 2-3 टन, पण जास्त दरवर्षी जास्तच माल होणार, कमी नाही होणार। यामध्ये त्यांनी आंतरपीकही घेतली। गोल्डन सीताफळाची देखील त्यांनी लागवड केली। खताच्या मात्रा आणि पाण्याचं योग्य नियोजन, वेळोवेळी फवारण्या हे सगळं केल्यानं 3ऱ्या वर्षी फळधारणा झाली आणि यातून त्यांनी लाखोंची कमाई केली। 10 फुटाचं आहे करवंद टू करवंद, 18 फूट मधात 9 फुटावर सीताफळ लावले, आणि करवंद 9 बाय 5 वर लावलेले। सीताफळ आहे 9 बाय 5 वर, 9 बाय 8 वर सीताफळाचं गोल्डन आहे। याच्यात आंतरपीक घेण्यासाठी म्हणजे हे केलेलं आहे। करवंदाची लागवड केल्यानं शिंदे यांना 2 फायदे झाले, आर्थिक फायदा आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षणही झालं। पुसदला पाहायला गेलो, कांडलीला पाहायला गेलो, बरं वाटलं। रोह्या डुकराचा आम्हाला ताप असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला। रोही खाणार नाही, डुकर खाणार नाही, वानेर खाणार नाही, काहीच म्हणजे तापच नाही, याचा काहीच खाणार नाही याला। हिंगोली जिल्ह्यात या करवंदावर प्रक्रिया करणारं युनिट नसल्यानं बाजारपेठ मात्र गणेश शिंदेंना शोधावी लागते। जिल्ह्यातच करवंदावर प्रक्रिया करणारं युनिट उभारल्यास करवंद शेतीचं क्षेत्र वाढवण्यास मदत होईल आणि पडीक शेतीही उपयोगाला येईल, अशा भावना शिंदे व्यक्त करतात। त्यांची ही महत्वाकांक्षा ही पूर्ण होवो याच सदिच्छा। हिंगोलीहून संतोष भिसेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।